डी फॉर डॉन बीडमध्ये बॉस कुणाला म्हणतात असं जितेंद्र आव्हाडांनी प्रश्न उपस्थित केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड हे आता आक्रमक झालेले आहेत। हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि मस्साजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आज देखील सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे या सगळ्या प्रकरणामध्ये उत्तर देणार आहेत। आपल्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड आहेत। जितेंद्र आव्हाडजी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आपण सातत्याने आवाज उठवलेला आहे। सभागृह स्तब्ध होईल असं तुम्ही भाषण देखील केलेलं आहे, परंतु 2 दिवस झाले अजून देखील या संपूर्ण मुख्यमंत्र्यांच्या उत्तर अजून मिळत नाहीये। आज उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे का तुम्हाला? नाही, आज उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे, पण मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत सांगितलेलं की 11 वाजता मी काल प्रश्न उपस्थित केला की काल उत्तर द्या म्हणून। अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे, म्हणजे आपण शेवटच्या क्षणापर्यंत ते ढकलत राहायचं योग्य नाही आहे। म्हणजे जे रूल्स अँड रेग्युलेशन खाली हा विषय मांडला गेला आहे त्या रूल्समध्ये आहेत की उत्तर आलं पाहिजे। काल त्यांनी 11 वाजता सांगितलेलं, पण कार्यक्रमात काही दिसत नाही 11 वाजता उत्तर। हे बरोबर नाही। एवढ्या मोठ्या प्रश्नाला महाराष्ट्रात सगळीकडे खदखद होते त्या विषयामध्ये। अशा विषयामध्ये संसदीय प्रणालीला मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेला शब्द अंतिम मानला जातो, असं जर होणार असेल तर बरोबर नाही। आज उत्तर 11 वाजता म्हणजे 11 वाजताच द्यायला हवं। तुम्ही स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरतून एक व्हिडिओ देखील पोस्ट केलेला आहे। पंकजा मुंडेंचा तो व्हिडिओ आहे। पंकजा मुंडे थेट वाल्मिक कराडांचं नाव घेतात आहेत। धनंजय मुंडेंचा पत्ताही हलत नाही, ते वाल्मिक कराड। मग वाल्मिक कराडांचा संबंध हा फक्त धनंजय मुंडेशी आहे की पंकजा मुंडेंशी आहे? नाही, असं पंकजाबद्दल मी काही बोलणार नाही, कारण का पंकजा असं काही करेल किंवा अशा काही गोष्टींमध्ये तिचा संबंध असेल ह्याच्यावर मी विश्वासच ठेवू शकत नाही। म्हणजे तिचे वडील आणि ती मला जे काही गोपीनाथ मुंडे माहिती आहेत, एक लोकनेता म्हणून त्यांची कोणी बरोबरी करू शकत नाही। त्यांच्या बरोबरीच नाही, पण त्यांच्यावरती फक्त एकच माणूस होता त्या काळातही आजही, ते म्हणजे पवारसाहेब। बाकी मला नाही वाटत की गोपीनाथ मुंडेंच्या जवळपास देखील भाजपमध्ये एकही नेता आहे जो गोपीनाथ मुंडेच्या जवळपास सुद्धा जाऊ शकतो। परंतु आता या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती 2 कोटींचा खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। वाल्मिक कराड अजून देखील अटकेत नाहीये, ते फरार आहेत। हा संतोष देशमुखचा खून असा या सगळ्या वादातनं झालाय। अहो, ही खंडणी कसली मागितली? हा इलेक्शन फंड मागितला होता 2 महिन्यापूर्वी, कशाला सारवासारव करायची आपण? मी बोललो ना, ते काय पूजेची वर्गणी मागायला गेले होते काय? हा इलेक्शन फंड होता। हा इलेक्शन फंड मागितलेले नाही आवादा या कंपनीतनं। 2 महिन्यापासून हे प्रकरण चालू होतं, म्हणून तर माझं म्हणणं आहे की नुसते एका खुनाची चौकशी करू नका। एका खुनाची चौकशी करून काहीच बाहेर येणार नाही। सिरियल किलर आहेत हे सगळे, सिरियल किलर। रामन राघवचे बाप आहेत, बाप। अशी कितीतरी शेत आहेत, ती शेती नांगरली तर तुम्हाला तिथे काही दगड बिगड काय मिळणार नाही, पकडा हाडं मिळतील। आणि असं झालंय, एक प्रेत तपासायला गेलं तर दुसरंच प्रेत हातात आलं होतं। हे सगळं पोलीस आणि राजकीय वर्तुळातले बडे बडे आसामी हे सगळे एक होऊन हे सगळं करतात। अहो, आमदार गावी निघून गेले चर्चा सुरू झाल्यावरती। मी कुठल्या आमदाराचं नाव घेणार नाही, गावी निघून गेले। सुरेश धस साहेबांनी भाषण चांगलं घेतलं, नाव घेतलं का? म्हणजे काय दहशत आहे हो, काय दरार आहे। खरं सुरेश धसांनीच याला वाचा फोडली। म्हणजे आम्ही बोलत होतो, पण स्वपक्षातनं जेव्हा ते बोललं जातं, घरातनं जेव्हा बोललं जातं तेव्हा त्याला अधिक महत्व प्राप्त होतं। पण नाव नाही घेतलं त्यांनी। आका 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 आका, अरे आका कोण, बापा आहे का आपला? आणि विधानसभेच्या पटलावरती सभागृहात येऊन आपण नावं नाही घेतली तर आपण सभागृहात जाण्याच्या लायकीचेच नाही। समाजाला न्याय कसा मिळायचा? एवढी गुंडगिरी चालू आहे। आणि आपण साधं म्हणजे माझं मुख्यमंत्र्यांना आत्ताही निवेदन असेल की तुम्ही जराही तुमची इमेज डॅमेज होईल। माझं म्हणणं धनंजय म्हणजे कोणाच्याबद्दल नाही आहे, पण माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांची जी नवीन इमेज आहे, मी कालचं भाषणाबद्दल सांगतो। आज पहिल्यांदा मी जे बघितलं काल, मुख्यमंत्र्यांना एक सवय होती पूर्वी असं पुढे येऊन बोलायचं। काल ते जागेवर स्तब्ध उभे होते, जराही कुठेही अकरास्तळेपणा नव्हता, शांत बोलत होते, संयमी बोलत होते। त्याच्यामुळे एक वेगळा देवेंद्र फडणवीस दिसतोय, म्हणजे दिसतायत मला।
त्याच्यात पहिल्याच 15 दिवसात हे असल्या कसल्या घटनांमुळे त्यांच्या इमेजवरती अधिक शिंतोडे उडालेत आणि त्याच्यात जर ते कठोर कारवाईपासून लांब गेले तर त्यांची इमेज डॅमेज होईल. सर, एक शेवटचाच प्रश्न. खरं तर पीक विमा घोटाळा सुरेश धस बाहेर काढतात आहेत. त्या प्रकरणावरतून सध्या सुरेश धस सातत्यानं आकाचा आका अशा शब्दाने उल्लेख करतात आहेत. नाव तर घ्या हो धस साहेब. एवढं काय आहे? एवढं काय आहे? तुम्ही आका कोण? त्यांना आका जो म्हणायचा आहे तो मंत्रिमंडळात आहे आता. आका म्हणजे आकाचा अर्थ बास. बॉस कोण आहे? बॉस कोणाला म्हणतात बीडमध्ये? डी फॉर डॉन अँड डी फॉर नाव घ्यायला घाबरतोय म्हणजे अहो दुसरे एक आमदार होते ते गावी निघून गेले. चर्चेत चालू आहे म्हटल्यावर ते गाडीत बसले आणि गावी निघून गेले. काल आले संध्याकाळी. कोण आहेत ते आमदार? मला नाव नाही घ्यायचं. असं बरोबर नाही. लोकांच्या अपेक्षा असतात तुमच्याकडनं.